नाशिक अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नाशिक धरण समूहातील प्रमुख धरणे भरली असल्याने या धरणातून हजारो क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी धरणात दाखल होत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या अपडेटनुसार सध्या धरणाची पाणी पातळी 16% झाली असून 66,367 क्युसेस वेगाने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे। पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे। शनिवारी आणि रविवारी नाशिक नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वरील धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। वरील धरणे कमी अधिक भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे। धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने जायकवाडी धरण कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे, आप्पासाहेब तुगारे, आबासाहेब गरुड, गणेश खराडकर, अब्दुल बाजी गाजी आदी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। गौतम बनकर, एमसेन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।